तयार झाला आहे आपला आंबट गोड तिखट चवीचा मुरंबा। चवीला अप्रतिम लागतो, महिनाभर टिकतो। नक्की बनवा, सगळ्यांना आवडणार। आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स। गुड इव्हनिंग फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवणार आहे कैरीपासून मुरंबा। त्यासाठी लागणारं साहित्य, इकडे मी एक कैरी घेतलेली आहे आणि गूळ आहे। आता आपण बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरीनं कैरीची साल काढून घेऊया। पूर्णपणे मी साल काढून घेणार आहे। सुरी धारदार असेल तर जरा जपूनच करा। कैरी किसून घेऊया। इकडे मी कैरी खिसून घेतलेली आहे आणि जी कैरी खिसली नाही ना तिथं कापून घेतलेली आहे। इकडे गूळ आहे 1 वाटीभर, तिखट लागेल आपल्याला चमचाभर आणि 7 ते 8 लसूण पाकळ्यांचा मी तुकडे करून घेतलेले आहेत। आणखीन आपल्याला मीठ लागणार आहे। इकडे गॅसवरती मी कढई ठेवली आहे। आपण सगळ्यात पहिल्यांदा घालूया किसलेला आंबा। हे सगळंच घालायचं, एकत्रच आपण घालून घेणार आहोत। आता आपण हे शिजवून घेऊया, सगळं एकजीव करायचं आणि शिजवून घेऊया। आता मी थोडंसं मीठ घालते, कारण हे जो आपला मुरंबा आहे ना, गोड तिखट तुरट आणि आंबट असं 3-4 चवीचा होणार आहे। तर थोडंसं मी चवीपुरतं मीठ घातलंय। आता फक्त आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, बाकी त्यात काही घालायची गरज नाही।